थंडी वाजल्या म्हणून अंग गरम करण्यासाठी अंग गरम करतायत. आणि हे करंट हा बघा स्टील बॉडी बघा मरतो कधी दर्द नाही होता. जॅक स्पॅरो डोळा झाके. काही आता वाजल्यात 3:42. काल रात्री 10ला निघलेलो पुण्यातनं. आता 3:42 कळसूबाईचा ट्रेक सुरू केलेला आहे मी. हे बघा थंडी वाजल्या म्हणून अंग गरम करण्यासाठी अंग गरम करतायत. आणि हे करंट हा बघा अंग गरम झालं का रे. काही कारणास्तव तुम्हाला ब्लर दिसला असेल पण काय रे त्या बाजूला एक तार. हे काय दाखवायला. हा दिसलं. आता वर गेल्यावर बाकीच बाय बाय. तुम्हाला हिरवळ दाखवू शकतो आम्ही आमच्या पुढे. पण नाही मधून थोडं सारखं नाही दाखवू शकत ना. तुमच्या नजर लागली जर. हे बघा हे त्यांनी ना तो बहुत दिसले. बघा भांडणं 5 minutes later. गाईज माझी तर पिंढरी दुखायला माझी. 10 तास गाडी चालवून 5 मिनिटं थांबून वर जन्नत मग चाललोय. इकडे बघा आम्ही कुठं आलोय बघायचं असेल तर व्लॉग बघा. कळसूबाई पर्वतला आलोय. व्लॉग आहे 5648 फूट वर. फूट आहे का मीटर. समुद्र सपाटी पर्वत आहे. हा शंकराचा पर्वत आहे. तर काय हे बॉटल किती वेळा चढते बघूया आता. कसं आहे जयेश. A few moments later. गाईज आपले 3 गडी आहेत. वाट बघत सुरेश, संग्राम आणि जयेश आणि ऋषभ. ठीक आहे. आम्ही दोघं चालू वर. आता किती वेळ राहिलाय म्हणजे तिथं लाईट दिसत ना तिथं जायचं. पाय दुखायलेत काय काहीच. थोडंच राहिले. रिअल प्रो चलो ठीक आहे. 1 hour later. गाईज गाईज काय झाली सांग का. अंकुश आता म्हणलं आता पोचलोय आम्ही. तिथे येऊन बघतोय अजून काही दिसनाच. तर काय करू सांगा. तर इट्स कॉल्ड. आता मी म्हणतोय अंकुशला तू जा वर मला पाठव व्हिडिओ. मी इथं खाली बसून बघतो. आपली काही कॅपॅसिटी नाही. आम्ही दोघंच आलोय पुढं. अजून आमचे 3 मेंबर्स अजून पाठी. 3 नाही 4 रे. सॉरी 4 मेंबर खाली आहेत. आणि इथनं व्ह्यू बघा दिसल. 1 hour later. भाऊ किती वाजले दाखव. गाईज कंटिन्यू 5:34. 2.5 गाईज सूर्यदेवताला आणखी एक विनंती कर की. ओम सूर्याय नमः. सूर्यदेव सुमारे 7:30 हो. देवा ऐकून घे प्लीज. कपॅसिटी नाही आमची चढायची. हाय कॅपॅसिटी आहे बाबा. कपॅसिटी आहे 2.5 तास चालू म्हटल्यावर फक्त इथं असलेलं हृदय साथ देणं. आपले मेंबर्स खाली आहेत. 3 खाली आहेत. यायला लागले होते. त्यांच्यासाठी वाट बघाली. आम्ही स्ट्रॉंग म्हणले ना गाईज. बघूया कोण कोण म्हणलेली चढत नाही त्यांना सांगतो चढतोय का नाही. चला. A few moments later. Guys, finally we reached.
गाईज कोण म्हणलं येत नाही आलो कसं आहे कोण म्हणतो तर खाली बसतोय सन्मेश लिमकर 2 मिनिटं आहे स्वतःसाठी. सूर्याला सांगितले सूर्यदेवताला पाया पडलो विचार मी आणि अंक्या सूर्यदेवता जरा लेट ए सोनदाम काय वाटतं कोण म्हणलं येत नाही अरे नाही आम्हाला माहिती तू येणार आहे. कोण म्हणलं येत नाही अरे सन्मेष आल्याशिवाय राहत नाही गाईज जन्नतच्या दरवाज्यात बसले जन्नतच्या पुढे बघा अहो आता ओळखलाच असेल तर मी कुठे आलोय आम्ही. कळसुबाई सूरज हा सूरज आहे किती आमचा आमच्या आणि देवता बसलेत सोबत आमच्या काय आता तुला होई तुम्हाला जन्नत आहे जन्नत 5 तास ड्राईव्ह करून बाईक निघाला 3 तास ब्रेक करून काय बघायला आले हे बघायचं आहे का जन्नत मध्ये आलोय जन्नत मध्ये सूरज वरतीड वाटली ना टीप जयेश व्हॉट अबाउट युअर ओपिनियन हा अंकुश व्हॉट इज युअर ओपिनियन ते खूप वाचून वेळ आहे तुम्हाला दाखवणार गाईज सूर्याची वाट बघत बघत आमचा जयशा ए जयशा अरे आलं जयशा जयशा काय आमचं कोमेंट केलाय काय म्हणताय गाईज नजारा बघा खाली पुढचा बघ तिकडे पण लाल झालं सगळं पण अजून 10 मिनिटं थांबा तुम्हाला पण दाखवतो गाईज 12 seconds later. गाईज फायनली तो टाइम आलेला आहे बघा ए भाऊ खाली बस सनराईज तर खूप भारी वाटले एवढं त्रास करून आल्या कसं वाटतंय सर गुडघा फुटलाय माझा. दुर्गा फुटलाय पण त्याचा त्रास गेला. अंकुश वरती जयेश अरे बोल घेतलायस काय 250-300 किलोमीटर राहिलं वरती ड्रायव्हर. व्हॉट अबाउट खूप मस्त वाटतंय अशा सुंदर वातावरणात. गाईज बघा गाईज खरंच वर्थ इट जन्नत पैसा वसूल गाईज. आम्ही सनराईज बघितला त्याच्यानंतर थोड्यावर आली आणि हे मंदिर आहे कळसुबाई म्हणून नाव आहे बाबा आज जाऊन ट्रायंगल बघा कसं आहे स्टील बॉडी बघा A few moments later. काहीच आम्ही खाली उतरायला चालू केले किती वाजले तर ऋषा 7:40 झाले किती वेळ लागते बघूया बघा झाली जन्नत बघा जन्नत 100% 5,648 फूट वरती आले आम्ही हायेस्ट पीक इकडं आत्ता सकाळी काही दिसत नव्हतं आता बघून घ्या थांबे इकडं बघ व्हिडिओ जाऊ तुझ्या ईशा इकडं बघ आपल्या ईशा एवढं लांब आलेला फायदा झाला आहे ना हा ईशा नाराज झालाय
गाईज दिवसा असं दिसतंय बघ. दिवसा म्हणजे 8 वाजल्यात आणि रात्री 2-3 वाजता काही सुद्धा दिसत नव्हतं. आता खूप भारी वाटतंय कारण वरतीट वाटते. बर मोठं आबाळ. पाणी पाणी. इथं झोपूया काय सुरूच्या 2 तास. पेमेंट देऊन झोपायचं आहे तिथं. जैसा 1 तास 2 मिनिट. काय झाले शेक करायले. चला गाईज किती वेळ लागते तुम्हाला दाखवतो. चला अंक्या काय रे भूक लागलं काय मग. नाही आता मगाशी काय म्हणलास की अंकुश काय म्हणला माहिती सुरजा आत्ता वास घेतो पोट भरून. वासच घेतो आज दिवसभर. चला 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 आला काय दिसताय का तुम्ही. दिसतंय मग कसं होतं. सुंदर होतं आणि वरती खरंच खूप छान होतं. तरी प्रत्येकाने वरती जावं पण आमच्या रेड्याचा पाय धरायला लागला. तसं काय करायचं. गवंडी साला मजदूर. ताटताय माझ्या आबरू काढताय सगळ्याकडे. हे बघा असं होतं सकाळी सकाळी. इथंच नाही संपत वरती जायला. हे असं हाय लय मोठं आहे दिसते एवढंच. हे सकाळी जर आपण उजेडात बघितलं असतं तर इथनंच माघारी गेलो असतो. हे बघा तिथनं किती वर जायचं. हे चढून आल्यात आणि चढून आल्यावर यांची की आपण एवढं मोठं चढले. अरे आता कळालं रे एवढ्यावर गेलतो. रात्री तर दिसलं नव्हतं काय. असू दे जब हम है साथ तो डरने की क्या बात. भावा भूक लागल्या पण आता त्या पोह्यानंच आपण. तर गाईज इथं 70 रुपये एक प्लेट पोहा आहेत. 70 रुपये. आपण वासानच पोट भरून जेवढ्यात आम्ही किलोभर भरतोय डिमार्टमध्ये. त्यामुळे आता आम्ही चाललोय खाली. वासानच पोट भरूया. ही बघा की ब्लॉगर गेला आडाला आता दिसत नाही. हा बघा मागं बघ दाखवले. आता खरतर प्रवास करत उतरते खाली. अरे बापरे. 2 hours later. गाईज आम्ही आत्ता टोट्रेक चिकनवरनं खाली आलो आहे आणि इथून आम्ही आत्ता चाललो आहे दुसऱ्या लोकेशनला. तर गाईज चला बघूया आता कुठे जाणार आहे आम्ही. बाय. 1 hour later. तर आपण आत्ता आलो आहे भंडारधारा डॅमला. अंकुश कसं दुखायलाच काय पण डॅम बघायचं आहे ना गाईज. हे बघा नजारा. 500 रुपयाला एक, 500 रुपयाला एक, 500 रुपयाला एक. कसं आहे अरे. बोटिंग करायची असेल आता तर इथं 500 रुपयाला 6 जण. अंकुश क्लबिंग अंकुश क्लबिंग मारते. बोटिंग आहे इथं. ते गेलेत जेवायला त्यासाठी मी त्यांचं काम करते. अंकुश काम करायला. काम छोटा या बडा नाही होता. कोई धंदा बडा. आल्यात चला जयेश. किती काका. राऊंड 600 1200 म्हणजे एका बोटिंगचा टोटल एकाचे 100 रुपये. एक क्वार्टर गेले 200 रुपये. 2 मध्ये गेले 700 रुपये. कोणती म्हणजे तुम्ही येणार का. एकच 100 आहे. मगाच तेच सांगितलं की आपल्याला. मला पोहायला येत नाही. अरे बाबा ग बस जरा. ह्याला पोहायला आणि ह्याला उडीत काय ढकलून द्या सुरजा. बोट आहे तुम्ही 6 बाकी नाही कोणी असणार. कोण तुम्ही असणार 6 लोक. हो साज बाकी कोणच नका. नाही कुठं भरणार बोट. बोट कुठं भरणार. असं ते ना हॉटेल जाणार तिथून असं गाडा तिथून असं राऊंड 600 मध्ये. जर मोठा राऊंड केला 1200 मध्ये मग ते बॅक क्वार्टर अर्धा तास. त्याच्यापेक्षा मोठा राऊंड केला मंदिर 9.5 पाठीमाग त्याच्या पायथ्याशीच मंदिर आहे शंकराचं 9.5. चालूच जायचं आपण. आपण तुझ्या आईला फेसालची लिहितं मध्येच. ए काय समजालायस. बघितलं की सगळे तुम्हाला कोणता माहिती छोटा मारायचा मोठा मारायचा. बघा कोणता
मार्ग सिलेक्ट करतोय आम्ही. 10 ते 12 मिनिटं. दाखवतो तुम्हाला. बॅकवर गेले. काय तर आलोय बोटीमध्ये. हो होय बालिश. होय, गप्प बाबा. काका पवायला येत नाही. सुखरूप आणा. अरे 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 पडलं. अंकुशला पवायला येत नाही. देतो ढकलून आता. ते दोन तिथं बसल्यात. एका जायला पडत नाही ना, तिकडे बसतो मी. अरे वळवा लागलेत रे. मला माहित पान लाग ना. लागते की काय लागतंय? अरे लाग ना. मोबाईल टाकते. मोबाईल टाक. सब ए, तुझ्या आईला फोन आहे. ए, काय नको काका बसू का पुढं? का बस आहे काय तर पड बसू का त्या? व्हिडिओ कर रे त्याचा. टोका बस उडी मार. यो बघा बालिश कसा आहे. आशिक हो, आशिक मछली काय मछली हो. अरे ते क्रिश पिक्चर मध्ये का टाक. कर आणखी कर. अरे काही वेगळंच नाही आलं. मस्त कर की चटणी निघाली चटणी. तर काय सूरज बसलाय तिथं. मगर रे कुठं आहे? अरे खरं काय तुझ्या आईचा दगड आहे. नालायक मगर आहे. गाईज कसं भारी वाटतंय. हा डॅम आहे इथं भंडारदारा. खोल किती आहे? 200 फुट. 200 शर्ट हाफ. विहिरीचं पाणी 70 फूट येते. तुमचा नाद केला तर जत सोडायला लागेल अंकुश सगळ्यांना. प्लीज देवा कडे पाणी पाठवा रे. 200 फूट मिळायसाठी काय कॅप्टन आहे मी या शिप ऑफ द किंग. गाईज हे असं थांबायचं रे. ए बाळा बैला हळू इथं पोहायला येत नाही तुला. मला येते मी तिथं जाणार हो फोन आहेत रे. याच्यात कोण? मगरी बिगरी येते का? पोहत जाईल की. पिढे काय सर केलता अंकुश भाईराम गोळ. मगर बिगर असलं काय काय मगर आहेत काय काका? मगर आहेत काय मगर? काकांना काय माहित नाही. सूरज तू या शिपचं हे आहेच. तुलाच माहित नाही. अटलांटिक बॅक वॉटरचा राजा आहे. राजा आणि दोन ही कुठे आहेत? राजा मधला राहायच काय? ए मी हा रे. पाणी सम्राट सूरज भाऊ. भारी वाटलं भारी. तर गाईज फायनली आमची ट्रिप एंड काय ते ट्रिप म्हणतोय ट्रिप एंड करायला. बोट राईड एंड झाला. नेक्स्ट स्टॉप आहे. अरे तुझ्या याला पाणीच उडवते गार लागायला आधीच. हो काय ते अटलांटिकचे सम्राट उतरवा आता आम्हाला. अटलांटिक आहे कमी अटलांटिक. कॅप्टन जॅक स्पॅरो डोळा झाके. अरे असली काय तिथं काय आपली ह्याच्यातली भारतातली बँड वाजली नेली तिथं काय. लाल झाले रे. झोप नाही ना त्यामुळे. अय सुरजा काय झोप काय म्हणायचं आता. पॉवर नॅप पण नाही. झोप की इथं. काय झोपू शकतो. अंक्या जर आता ती बोट पलटी झाली असती तर. महादेवाला भेटायला गेलो. थँक्स. मच्छीमारांची बोट आहे. मच्छीमारांच्या जाऊया येतात. अरे ही आहे की दोघांचं बसून जायचं. दोघांचं आहे रे आपण चौघ आहे. गाईज बंद करा. बसूनच ठीक चौघ. थँक्यू काका सुखरूप आणल्याबद्दल. चला रे उतरा. 1 hour later. गाईज आम्ही आत्ता एक स्टॉपवर थांबले. तिथून आम्ही आत्ता चाललोय नाशिकसाठी. तो डॅम बघितला. तिथून आम्ही आत्ता चाललोय कॉफीसाठी थांबलो होतो. आता आपण ती काय तर ना हे काय तिथून आम्ही डायरेक्ट नाशिकमध्ये स्टॉप येणार आहे. बाय. स्कूटी